आज आपण झटपट डाळ बनवूया. मी मिक्स डाळ घेतली आहे. मसूर डाळ आणि मूग डाळ अशी मिक्स घेतली आहे पाण्यामध्ये. पाणी धुवून घेतलं, त्याच्यामध्ये डायरेक्ट बनवायची. त्यात मीठ टाकायचं, मीठ, हळद. तवा तापला तर मी दुसरं पहिलं डाळ बनवते म्हणून ते बाजूला काढते. त्यात मिरच्या टाकायच्या डाळीमध्ये, डायरेक्ट मिरची. टॅमॅटो कापून टाकायचा आहे का, डायरेक्ट टाकायचं पाण्यामध्ये. ते फोडणी, डाळ शिजून फोडणी करतात तशी नाही करायची. डायरेक्ट डाळीमध्ये पाणी घ्यायचं, टॅमॅटो टाकायचा, मिरची टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं, हिंग टाकायचं. हे थोडं मीठ टाकलं. आता हळद टाकायची. डायरेक्टच करत बसायचं, असं आपण शिजवून नाही घ्यायचे. तिला शिजून फोडणी टाकतात तशी नाही करायची. हळद टाकल्या तर थोडीशी. आता कुकरमध्ये काय करायचं, कुकरमध्ये तेल घ्यायचं, तेल टाकायचं कुकरमध्ये. राई जिरं टाकायचं, थोडं गरम होऊन द्यायचं तेल. राई जिरं, लसूण ठेचून टाकायचं त्याच्यामध्ये. तर राई जिरं तडतडलं ना, अजून गरम नाही झाला, थोडंसं गरम पाहिजे तुला, का ते उडतं ना सगळीकडे. थोडं ते गरम आहे ना, तर ते थोडं तडतडलं की मग डाळ ओतून टाकायची त्याच्यामध्ये. मी मागे पण व्हिडिओ बनवला, पण ते मिस झाला कुठेतरी. तो मागे बनवलेला मी हा व्हिडिओ डाळीचा. डायरेक्ट डाळ कुकरमध्ये, हे बघा डायरेक्ट बनवते मी. शिजून नाही घेतली डाळ आता शिजवणार, डायरेक्ट फोडणी टाकणार त्याच्यावर. डाळीवर फोडणी टाकून द्यायची डाळीची. थोडं आता थोडं गरम झाली ती. गरम झालं म्हणजे तडतडायला लागली. थोडी हिंग, आपण हिंग फोडणीत पण टाकायचं थोडंसं, आणि पाण्यात पण, ते डाळीच्या पाण्यात पण थोडंसं टाकायचं, म्हणजे वास छान राहतो डाळीला, सुगंध छान येतो डाळीला. तर डाळ टाकून द्यायची, फोडणीला डाळ टाकून द्यायची. आपण जी टोप्यात घेतली ना, फोडणीला डाळ टाकून द्यायची त्याच्यामध्ये. असंच पाण्यासकट डाळ पण आहे, थोडंसं अजून थोडंसं पाणी मिक्स करून टाकून द्यायचं. झाकण लगेच, म्हणजे